Hello students, today we solve some remaining example in exercise 3.3. The fourth example is how many four letters words can be formed using the letters in the words Madhuri. The first condition is letter can be repeated. Now in words Madhuri, M A D H U R I. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 letters. Now form 4 letters words from the 7 letters. The first condition, the letters can be repeated. If letters are repeated, then the formula is total number of ways is equal to n raised to r. N means given objects, that is 7 objects are given, and we select r at a random. R is the 4 letters, 7 raised to 4, that is its product is 7 into 7 into 7 into 7, that is 49 into 49, and the final product is 2401, which is total number of ways we form the 4 letter words from the given 7 letters Madhuri. Second bit is B. Letters cannot be repeated. That means out of 7 letters we select 4 at a random. In how many ways? By using permutation formula, 7 factorial divided by 7 minus 4 factorial is equal to 7 factorial divided by 3 factorial is equal to 7 into 6 into 5 into 4 into 3 factorial whole divided by 3 factorial. It's 7 into 6 into 5 into 4, product of this 42 and product of this 20, 42 into 2 84. म्हणजे जर रिपिटेशन अलाउड नसेल तर 7 पैकी कुठले 4 लेटर्स आपण निवडणार. 840 वेळा शब्द वेगवेगळे वर्ड्स तयार करता येतील. आणि रिपिटेशन अलाउड असेल तर 2401 म्हणजे एन रेस टू आरचा फॉर्म्युला इथं वापरला. इथं NPRचा फॉर्म्युला वापरला. परमिटेशन ऑर्डर इज इम्पॉर्टंट. म्हणजे पोझिशन जर लेटरची बदलली तर वर्डचं मिनिंग बदलेल, त्यामुळे त्या ठिकाणी परमिटेशन फॉर्म्युला वापरला. पुढचं एक्झाम्पल घेऊया. डिटरमाइन द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड्स अल्गोरिथम. आता याच्यामध्ये वेगवेगळे बिट्स दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण अल्गोरिथम ALGORITM म्हणजे या अल्गोरिथममध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 लेटर्स आहेत. 9 लेटर्स. तर त्याच्यामध्ये त्याचं 2 प्रकारे विभाजन आहे, व्हॉवेल्स आणि कॉन्सनंट. व्हॉवेल जे आहे ते काय, ए, ओ आणि आय, ते किती आहेत, 3 लेटर्स. आणि कॉन्सनंट जे आहेत कॉन्सनंट जे आहे ते एल, जी,
R T H M. 1 2 3 4 5 6 letters. म्हणजे टोटल लेटर्स किती आहेत अल्गोरिथममध्ये 9 लेटर्स आहेत. त्याच्यामध्ये व्हॉवेल्स किती आहेत 3 आहेत आणि कॉन्सोनंट किती आहेत 6 लेटर्स आहेत. आता आपल्याला याचं आन्सर काढायचं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी व्हॉवेल्स आर ऑलवेज टुगेदर. म्हणजे 3 व्हॉवेल जे आहेत ते नेहमी एकत्र येणं आवश्यक आहे. हे समजा आपण 3 व्हॉवेल जे आहेत त्याचा एक ग्रुप घेतला. आता 9 पैकी 3 गेले, शिल्लक राहिले 6. म्हणजे कॉन्सनंटसाठी 6 प्लेसेस शिल्लक राहतील. 3 4 5 6 कॉन्सनंट. म्हणजे 6 उरलेले 6 कॉन्सनंट जे आहेत ते याच्यात कुठेही आपण घेऊ शकतो. व्हॉवेल्स मात्र यामध्येच घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये अरेंजमेंट काय 1 2 3 4 5 6 7. कारण हा व्हॉवेलचा ग्रुप याच्यामध्ये कुठेही घेऊ शकता तुम्ही. म्हणजे ही पहिली अरेंजमेंट काय आपल्याला करता येईल 7 P7 दॅट इज 7 फॅक्टोरियल. आता 7 फॅक्टोरियल कसं येतं n Pn इज ऑलवेज n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल इज 1. 7 - 7 0 फॅक्टोरियल इज 1. त्यामुळे 7 फॅक्टोरियल येईल. त्याच्यानंतर आता हे व्हॉवेल जे आहेत 3 आहेत AOI. यांच्यामध्ये एक क्रम बदलू शकतो आपण. ही टोटल अरेंजमेंट झाली आणि व्हॉवेलची अरेंजमेंट कॉन्सनंट आणि व्हॉवेलची अरेंजमेंट ही 7 फॅक्टोरियल झाली. फक्त व्हॉवेलची अरेंजमेंट काय 3 P3 is equal to 3 factorial. Therefore, total number of ways आता इथं मल्टिप्लिकेशन थेरम वापरायचा. टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 1 थिंग्स कॅन बी डन इन m ways. फर्स्ट 7 फॅक्टोरियल इंटू सेकंड 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 42 20 6 sorry 4 into 7 into 6 into 5 4 3 1 into 6. यांचं प्रोडक्ट एवढं येईल इंटू 36. यांचं प्रोडक्ट घेऊया आपण 30,240. एवढ्या वेळा याची अरेंजमेंट करता येईल. टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. हे कॅल्क्युलेशन आपल्याला अशा पद्धतीनं करता येईल. आता सेकंड काय म्हटलं आहे सेकंडमध्ये म्हटलं आहे बी नो 2 व्हॉवेल्स आर टुगेदर.
आता टू व्हॉवेल्स आर टुगेदर नको आहेत, याचा अर्थ अगोदर कॉन्सनंटसाठी आपण कॉन्सनंट किती आहेत 6 आहेत. 1 2 3 4 5 6 कॉन्सनंट जे आहे ते या पद्धतीनं आपण अरेंज करू शकतो. या 6पैकी अल्टरनेटिव्ह कुठलाही येऊ शकतो. म्हणजे कॉन्सनंट आर अरेंज in 6p6 ways, that is 6 factorial. आता व्हॉवेल जे आहेत 3 आहेत, पण त्याच्यासाठी पोझिशन आहेत. इथं आपण व्हॉवेल्स घेऊ शकतो, इथं घेऊ शकतो 1 2 3 4 5 6 7. व्हॉवेल्स 3 आहेत, परंतु त्याला पोझिशन किती प्लेसेस 7 आहेत. Vowels are arranged in 7p3 ways, that is 7 factorial divided by 7 minus 3 factorial is equal to 7 into 6 into 5 4 फॅक्टोरियल पर्यंत ठीक आहे, डिवायडेड बाय 7 minus 3 4 फॅक्टोरियल. टोटल नंबर ऑफ वेज जे आहेत, टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 6 फॅक्टोरियल इंटू इथं किती आलं 7 into 6 into 5 यांचा प्रॉडक्ट 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 into 6 into 7 6 into 5 यांचा प्रॉडक्ट येईल या तिघांचा 4 त्रिक 12 24 या दोघांचा गुणाकार म्हणजे यांचा गुणाकार फायनल तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. बघा याचा गुणाकार 72 720 इंटू 220 2 झिरो येतील आणि या दोघांचा गुणाकार जो आहे तो एवढा येईल 15 12. संपलं. याचं आन्सर जे आहे ते या पद्धतीने येईल. आता थर्ड काय कॉन्सनंट आर ॲट इव्हन पोझिशन. तर हे 9 जे लेटर्स आहेत त्याच्या पोझिशन घेऊया. सी 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि इव्हन पोझिशन जे आहेत इथं कॉन्सनंट घ्यायचं आहे आपल्याला, इथं कॉन्सनंट घ्यायचं आहे, इथं कॉन्सनंट घ्यायचं आहे, इथं कॉन्सनंट घ्यायचं आहे. म्हणजे 4 जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सनंट ॲक्च्युली किती आहेत 6. त्यापैकी 4 घ्यायचे आहेत. 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 minus 4 is 2 फॅक्टोरियल. 6 into 5 into 4 into 3 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल कॅन्सल.
यांचा प्रॉडक्ट जो आहे ते काढूया आपण. जे हे 6 कॉन्सोनंट 4 प्लेसला ठेवता येतील. त्याच्यातनं परत 2 कॉन्सोनंट उरले आणि 3 व्हॉवेल्स उरले, म्हणजे 5. सेकंड अरेंजमेंट काय 5p5, दॅट इज 5 फॅक्टोरियल. 5 into 4 into 3 into 2 into 1. टोटल नंबर ऑफ वेज जे आहेत, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल, टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 360 to 120. यांचा प्रोडक्ट जो आहे तो मिळेल 4. एवढं उत्तर मिळेल. शेवटचा डी जो आहे डी मध्ये काय म्हटलं आहे, ओ इज फर्स्ट अँड टी इज लास्ट पोझिशन. म्हणजे परत 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं काय ओ आणि लास्टला टी. ओ किती ओची अरेंजमेंट किती करता येईल, किती वेळा 1 वेज. टीची अरेंजमेंट 1 वेज. आणि उरले किती 1 2 3 4 5 6 7. 7p7, that is 7 factorial ways. टोटल नंबर ऑफ वेज, परत मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल 1 into 1 into 7 factorial, 7 into 6 into 5 into 4 into 3 2 into 1, 42. पन्नास 40 5040 हे लास्ट आन्सर मिळेल. अशा पद्धतीनं परमिटेशनचा वापर करून आपण या पिरियडला एक्झाम्पल सोडवली. नेक्स्ट पिरियडला देखील असेच काही एक्झाम्पल सोडवणार. ओके, थँक्यू.